दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात होळीच्या दिवशी घडलेल्या घटनेनं संपूर्ण राजधानीला हादरवून टाकलंय. पाण्याच्या फुग्यावरून झालेल्या वादात एका 26 वर्षीय तरुण कुमारचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली असून पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत. मात्र नेमकं घडलं काय हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. ही संपूर्ण घटना उत्तम नगर येथील जे कॉलनी परिसरात घडली. बुधवारी रात्री 4 मार्च रोजी 11 वर्षाची एक मुलगी तिच्या घराच्या छतावरून होळी खेळत होती. तिने चुकून पाण्याचा एक फुगा खाली फेकला. त्यामुळे फुग्यातील काहीसा रंग तिथे उभ्या असलेल्या एका महिलेवर उडाला आणि तिथूनच या सगळ्या वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका वाढला की दुसऱ्या समुदायातील काही लोक एकत्र आले आणि त्यांनी तरुणाच्या कुटुंबावरती हल्ला केला. त्यानंतर या लहान मुलीचा भाऊ म्हणजे तरुण कुमार हा घरी परतत असताना देखील त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच तरुण कुमारचा मृत्यू झाला. दरम्यान तरुणाच्या मृत्यूची बातमी पसरताच शुक्रवारी उत्तम नगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नगर पूर्व मेट्रो स्टेशन जवळील रस्त्यावर निदर्शनंही केली. निदर्शकांनी मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. या तणावादरम्यान शुक्रवारी दुपारी जे कॉलनीत गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा देखील वापर करावा लागला. मैम, ये एक बलून था, बच्चे के हाथ से नीचे गिर गया था. उसके बच्चे के हाथ में गिर गया था, तो वहाँ पर कोई लेडीज था, उनके ऊपर चला गया तो उसने ही ये सारा दंगा फैलाया. क्या ऐसा माहौल मतलब वो चाहते हैं कि यहाँ पर हम ही रहे, बाकी और कोई रहे ना. और बल्कि वो काम भी रंगाई का करते हैं, पिटाई वगैरह होती है. और बाकी उनको प्रॉब्लम तो होनी चाहिए जो बलून गिरा. बाकी उनको लड़ना था, इसलिए वो लेडीज को आगे करके लड़ गए ताकि कोई कंप्लेंट न बने उनके खिलाफ. पुलिस जिस तरीके से परिवार को वो तो पुलिस सिर्फ बता रही है, कोई एविडेंस प्रूफ नहीं है कि गिरफ्तार हुए. कम से कम 20-25 लोग थे. आप क्या मांगते हैं? एनकाउंटर के लिए एनकाउंटर होना चाहिए योगी सरकार वालों. हाँ, भले कोई भी हो. बता देना चाहती हूँ कि पहली रात को ही एफआईआर दर्ज हो गई थी. पहली रात को ही 5 अरेस्टिंग हुई थी, जिसमें 4 बालिग थे, 1 नाबालिग था. उसके बाद से हम ये लॉ एंड ऑर्डर अरेंजमेंट भी देख रहे हैं और साथ में हमने 2 अरेस्टिंग और कर दी है. तो एट दिस पॉइंट ऑफ टाइम इस केस में 7 अरेस्टिंग ऑलरेडी हो चुकी हैं. मैम, मर्डर के बाद यहाँ पे कम्युनल राइट्स भी काफी देखने को मिल रहा है. बहुत ज्यादा तनावपूर्ण माहौल है. अभी की स्थिति कैसी? इस समय यहाँ पे दिल्ली पुलिस का बहुत पुख्ता डिप्लॉयमेंट किया गया है. साथ में केंद्रीय सुरक्षा बल की RAF भी डिप्लॉय करी गई है. यहाँ पे सीनियर ऑफिसरान से लेकर जूनियर्स तक बहुत ज़्यादा फोर्स का आज डिप्लॉयमेंट किया गया है. तो इस समय स्थिति शांतिपूर्वक है. सीबीआई जांच की मांग कर रही है. परिवार कह रही है कि अभी हम संतुष्ट नहीं है पुलिस की कार्रवाई से, या लापरवाही की वजह से जो आरोपी हैं वो भाग निकले. देखिए, मैं इस पे तो कोई टिप्पणी नहीं कर सकती. मैं यही आश्वासन दे सकती हूँ कि हम इन्वेस्टिगेशन पूरे वैधानिक तरीके से कर रहे हैं और आगे भी करेंगे. जैसा मैंने बताया, इसमें 7 अरेस्टिंग ऑलरेडी हो चुकी है. ज्या दिवशी ही सगळी घटना घडली त्यावेळेस पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. या संपूर्ण घटनेला आता धार्मिक रंग दिला जात असून परिसरातील वातावरण सध्या तणावाचं आहे. या प्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी देखील प्रतिक्रिया देत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की होळीच्या शुभमुहूर्तावर दिल्लीत उत्तम नगर येथे एका निष्पाप तरुणाची झालेली क्रूर हत्या अत्यंत वेदनादायक, निंदनीय आणि संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे. अशा घृणास्पद गुन्हेगारी आणि हिंसक कृत्यासाठी दिल्लीचं शून्य सहिष्णुतेचं धोरण आहे. अशा क्रूरतेला अजिबात सहन केलं जाणार नाही. या कठीण काळात दिल्ली सरकार शोकाकुल कुटुंबासोबत जबाबदारी आणि दृढ निश्चयाने उभं आहे. कुटुंबाला सर्वतोपरी मदत आणि न्याय मिळावा यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल, असं रेखा गुप्ता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान जे कॉलनीतील वातावरण आणखी बिघडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे. तसंच या प्रकरणी पुढील तपास सध्या सुरू आहे.